कमी वेळेत कमी जागेत होणाऱ्या रोजच्या रांगोळ्या शोधतायत? चला तर मग आज आपण बघणार आहोत अगदीच कमी वेळेत आणि झटपट होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटची रांगोळी खास आहे. अजिबात स्किप करू नका. सुरुवात करूया आपल्या आजच्या रांगोळीच्या भागाला. तर पहिली रांगोळी आपण एक छोटीशीच रेषा मारून फुलं बनवून घेणार आहोत. तर बघू शकता व्हाईट रांगोळीने बरोबर एक क्रॉस रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि चारही रेषांच्या टोकाला आपण बरोबर मध्ये असे पाकळ्याच्या फुलं काढून घेणार आहोत. तर सर्व बाजूनी या पाकळ्याकडून फूल तयार होते आणि अगदीच फुलाच्या मध्ये 4 रेषा मारून रेषांच्या टोकालाही येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेणार आहोत. तर आपण हे फूल बनवून घेतले आणि ज्या आतमधल्या क्रॉस रेषा काढल्या होत्या त्याच्या टोकाला आपण छोटी छोटी अशी एक दिव्याची ज्योत प्रमाणे काढून घेणार आहोत. तर बघू शकता आपण चारही टोकांना ह्या दिव्याची ज्योत काढून त्यामध्ये येलो कलर लाईट असा भरून घेणार आहोत. अगदी सोपी, सुंदर आणि झटपट अशी ही आपली रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून ज़रूर सांगा. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब ज़रूर करा. तर बघू शकता आपण चारही बाजूंना दिव्याची ज्योत काढून त्यामध्ये रेड आणि ब्लॅक अशी ज्योतीचा कलर टाकून घेतलेला आहे. तर फुलांच्या पाकळ्यावरती आपण व्हाईट कलरचे 3 अशी छोटी छोटी डॉट देऊन घेतलीत आणि बोटाच्या साहाय्याने बरोबर त्यांनाही एक पाकळीचा फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. चारही बाजूंनी आपण ही मालिका पूर्ण करून घेतली आणि जी मधली जी पाकळी आहे ती काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेतली. अगदी सोपी आणि सुंदर अशी फुले तयार होतात आणि फुलांच्या मध्ये सुद्धा आपण लाईट असा ग्रीन कलर आणि कॉम्बिनेशनमध्ये रेड कलर टाकून घेणार आहोत. तर सुंदर असा रांगोळीचा लूक तयार होतो. तर बघू शकता आपण ग्रीन आणि रेड असे डॉट दिलेत. तर आपला हा फायनल लूक तयार झाला. बघूया आता 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा छोट्याशा जागेतील छोटीशी डेली यूज रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरने राऊंड असा शेप बनवून घेणार आहोत किंवा केंद्रवर्तुळ बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यासमोर रेषा पुढे वाढून रेषेवरतीच आपण पाने काढून घेणार आहोत. अगदीच रेषेच्या दोन्ही टोकांना आपण 2 अशी पाने काढून घेतली आणि पानांच्याच वरती ऑरेंज कलरचा एक डॉट देऊन आपण फूल बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सोप्या आणि सुंदर अशी ही फुले तयार होती, जसे की गुलाबाचे फूल आहे आणि पानांमध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. तुम्ही ही रांगोळी मंदिरासमोर, तुळशीसमोर किंवा उंबऱ्यासमोरही सुंदर दिसते. तर आपण ही गुलाबाची फुले बनवून घेतली. तर केंद्रवर्तुळाच्या दोन्ही बाजूंना 4 रेषा मारून त्यावरती सुद्धा एक असा राऊंड शेप बनवून घेतला. तर दुसऱ्या बाजूला व्हाईट कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून त्यामध्येही लाईट असा पोपटी कलर टाकून घेतला. तर राऊंडवरती ब्ल्यू कलरचा डॉट देऊन बरोबर रेषेच्या मध्ये येलो आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतलेली आहे. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली ही कलरफुल रांगोळी तयार होते. तर कशी वाटली ज़रूर सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक करा. आपला फायनल लूक तयार झाला. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक रेषा मारून त्यावरती
एक छोटंसं फूल बनवून घेतले. तर दुसऱ्या बाजूने व्हाईट कलरचीच 5 डॉट देऊन ती आतल्या बाजूला ओढून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. तर फांदीच्या एका बाजूला आपण पाने काढून घेतली. छोटी छोटी अशी आपण 4 पाने काढलेली आहे. तर दुसऱ्या टोकाला एक छोटंसंच फूल काढून त्यावरती सुद्धा 2 रेषा मारून घेतल्या आणि फुलामध्ये लाईट असा व्हाईट कलर भरलेला आहे. तर पानांमध्ये आपण ग्रीन कलर स्प्रेड करून मध्ये पानांच्या शिरा येलो कलरने हायलाईट केलेल्या आहेत आणि फुलाच्याच बाजूला छोट्या छोट्या 2 कळ्यासुद्धा काढून घेतल्या. छोट्याशा जागेतील छोटीशी ही आपली डेली यूज रांगोळी आहे. तर घाई गडबडीत काढायची किंवा फक्त व्हाईट रांगोळीने तुम्ही काढू शकता. अगदी जास्त कलर यूज करण्याची काही गरज नाही. तर बघू शकता आपला फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची ही रांगोळी. तर उद्या शुक्रवार आहे, त्यानिमित्त एक आपण लक्ष्मी पाऊल रांगोळी काढलेली आहे. तर बघू शकता आपण प्रथमतः एक चौकोन बनवून घेतलेला आहे आणि बांगडीच्या साहाय्याने चौकोनाच्या एका बाजूला 4 डॉट दिले. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम 4 डॉट देऊन घेणार आहोत. अगदीच आपण मोठे मोठे डॉट देऊन बोटाच्या साहाय्याने बरोबर त्याला एक फुलाचा शेप तयार करून घेतला आणि फुलाच्या मध्ये रेड कलरचे डॉट देऊन फुलाच्या दोन्ही बाजूनी आपण एक एक फांदीसुद्धा काढून घेणार आहोत. तर फांदीवरती ग्रीन कलरचे डॉट देऊन एक पानांचा शेप तयार करून घेतला. अगदी सोपी, सुंदर आणि काढायलाही झटपट अशी आपली ही लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. तर बघू शकता आपण ग्रीन कलरचे डॉट झाकणाने थोडेसे प्रेस करून काडीच्या साहाय्याने बरोबर त्यांना पानाचा आकार तयार करून घेतला आणि चौकोनाच्या बरोबरमध्ये लक्ष्मी पाऊल काढून घेणार आहोत. तर व्हाईट कलरचे 2-2 डॉट देऊन 5-5 अशी बोटेसुद्धा काढली आणि रेड आणि येल्लो अशी कॉम्बिनेशनमध्ये डॉट दिलेली आहेत. तर फांद्यांवरती कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. जिथे रिकामी जागा दिसते तिथे आपण कळ्या काढून कळ्यांमध्ये रेड कलर भरून घेतला. तर फुलावरती सुद्धा एक एक आपण असं पान काढून घेतलीत. अगदी सोपी, सुंदर आणि जास्त काही कलर यूज करायची सुद्धा गरज नाही. आपले जे शुभ रंग आहेत त्या रंगामध्ये रांगोळी सुंदर अशी तयार होते. तर आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद.